नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात? आणि आपल्या डॉल हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नुसत्या गप्पा-टप्पा मारूयात आपल्या आवडीच्या विषयावरती. म्हणजे काय, घरी घालायचे कपडे. हा आपल्या बायकांचा जिव्हाळ्याचा विषय असला तरी तो तितकाच वैतागाचा पण असतो. रोज घरी काय घालू? म्हणजे ह्यात आपला थोडा तरी वेळ जातोच रोजचे कपडे सिलेक्ट करण्यामध्ये. आणि मला वाटतं हा कॉमन प्रश्न आहे की किती कपाट भरलेलं असतं, नवीन कपडे ठेवायला आपल्याला जागा नसते, पण तरी पण घालायला कपडे काढले की असं वाटतं नाही, घालण्यासारखे त्या त्या प्रसंगापुरते कपडेच नाहीत आणि त्यातून घरी घालायचं म्हणजे तर रोजचा वैताग असतो. कारण हे बघा, घरी कसं अगदी गबाळं पण नको वाटतं दिसायला आणि अगदी टापटीप पण राहता येत नाही. तर असं काहीतरी मधला मार्ग आपल्याला काढला पाहिजे की नाही. म्हणून माझ्या डोक्यात काय आयडिया आहे माहिती का, म्हणजे मी शेअर करते हां, प्रत्येकीची आपली वेगळी असेल. मला असं वाटतं की ब्लॅक कलरचे आणि व्हाईट कलरचे असे 3-3 सेट तयार ठेवायचे. एक लेगिंग, एक पॅलेझो आणि एक नाडीवाला पजामा. म्हणजे हे ब्लॅकमध्ये 3ही पीस आणि व्हाईटमध्ये 3ही पीस. एक लेगिंग, एक पॅलेझो आणि एक नाडीवाला पजामा ॲडजस्टेबल. तर आपल्याकडं हे झाले 6 पीस. तर हे 6 पीस आपल्याकडे असतील ना, तर मला वाटतं दुनियाभरातले कुठल्याही प्रकारचे कुर्ते, शॉर्ट, लॉंग, ए लाईन, अनारकली असे कुठलेही आपण त्याच्यावरती मिक्स अँड मॅच करून आपल्याकडे एक भरपूर व्हरायटी होईल. त्यामुळे हे 6 पीस आपण अगदी रेडी ठेवायला पाहिजेत. आणि आता मलाही असंच झालं, इतके नवे जुने कपडे मिक्स झाले. नवीन आणायचं तर असं वाटतं ठेवायचं कुठं, इतके सारे तर कपडे आहेत. पण घालायला गेले की हाही नको, तोही नको, तो अडजुना वाटतो, तो आवडत नाही. काही ना काही करून अगदी ठराविक आणि मोजकेच कपडे वापरले जातात, जे आपल्याला कम्फर्ट देतात आणि आपल्याला असा कॉन्फिडन्स येतो की आपण ह्यात चांगल्या दिसतो. तेवढे 5-6च वापरले जातात. म्हणून मग ठरवलं इम्पल्सिव्ह बाईंग कधी करायचं नाही. आणि मी एक रूल मात्र केला स्वतःसाठी हां, की जर आणायचेच असतील कपडे तर आधी ॲटलिस्ट घरातले 2-3 कपडे जुन्या कपड्यात टाकले पाहिजेत किंवा ते टाकून डिस्कार्ड केले पाहिजेत. पहिले आधी काढायचे कपाटातून आणि नव्या कपड्यासाठी जागा झाल्यावरच नवीन कपडे घ्यायचे. त्याच्याने होतात 2 गोष्टी. एक तर खरंच कपडे नीटनेटके ठेवायला जागा मिळते आणि इम्पल्सिव्ह बाईंगला थोडासा कंट्रोल बसतो. कारण आजकाल बघितलं काय सुंदर सुंदर येत नाही ऑनलाईन वगैरे कपडे. हां, तर मी काय सांगत होते, मलाही तोच प्रश्न भेडसावत होता आणि रोजचे कपडे घालून खरंच कंटाळा आला होता. मग मी असं एक बंडल काढलं जुन्या टॉप्सचं, ते टाकून दिलं आणि चांगले 5-6 सिंपल टॉप्स रोज घरी घालायला. नायटी वगैरे मी कधीच वापरत नाही आणि मी सांगते तुम्ही पण वापरू नका. त्याच्याने अगदी एक असा लेझी मंद असा लुक येतो. प्लीज वाईट वाटून घेऊ नका, पण नायटी अवॉइडच करा तुम्ही. कुर्ता पजामा घाला, वन पीस ड्रेस घाला, मॅक्सी ड्रेस किती सुंदर सुंदर आले आहेत प्रत्येका साईजसाठी आणि छान छान. आपण कशाही असू, कधी चढ पातळ, कधी आपलं थोडंसं वजन जास्ती असेल तरीसुद्धा आपल्याला सूट होतील असे प्रत्येक कपडे अगदी वाजवी किमतीत बाजारात असताना आपण कशाला मग ते नायटी घालून बसायचं. त्यामुळे ते तुम्ही रात्रीपुरतं ठेवा. रात्री तो कॉटनची नायटी वगैरे कम्फर्टेबल ऑफकोर्स वाटते ती, पण रात्रीची नायटीच नावच त्याचं नायटी आहे, तर ती नाईटमध्येच वापरूया. आणि आता मी तुम्हाला माझी खरेदी दाखवते. कारण आपलं कसं असतं, आपली खरेदी मैत्रिणींना दाखवल्याशिवाय तो घालण्यात पण मजा येते ना. तर आधी एकमेकींना दाखवायची आणि मग थोडंसं त्याबद्दल बोलायचं. त्यामुळे मग ती छोटीशी गोष्ट पण आपल्याला किती मोठी एन्जॉयबल वाटते. आता तुम्हाला मी दाखवते मी काय घेतलं ते. हे पहा, हे काही टॉप्स मी घेतलेत स्वतःसाठी डेली वापरण्यासाठी. 1, 2, 3, 4, 5, 6 तब्बल अर्धा डझन टॉप्स आहेत आणि 2 लोअर्स आहेत. त्या पण प्रिंटेड आहेत. आणि मी सहसा प्लेन कपडे माझ्याकडून घेतलेच जात नाहीत. त्यामुळं हा अगदी जबरदस्तीने मी एक स्वतःसाठी प्लेन कुर्ता घेतला आहे. कसा वाटतो आहे तो? आणि हा नेक्स्ट आहे प्रिंटेड फ्लॉरल. असे भरपूर असतात, कॉमन पॅटर्न झाला आहे. आणि घरी घालायला मला फुलांचे कपडे का कोण जाणे मला फार आवडतात. आणि साधारण माझी आवडच अशी आहे की सगळं फुलांचं असावं. त्यामुळं ते बरेच होतात माझ्याकडे तसे कपडे. हा बघा, स्काय ब्लू कलरचा कॉटनचा कुर्ता आवडला का तुम्हाला? लॉंग कुर्ते आहेत हे सगळे, यातला शॉर्ट कुर्ता एकही नाही आहे.
तर कशी दिसते आहे मी हा घालून. आणि हा एक ऑरेंज आणि ग्रे कॉम्बिनेशनमध्ये प्रिंट आहे. लॉंग स्लीव्स आहेत आणि खूप मऊ आणि छान घरी घालायला असं कम्फर्टेबल कापड आहे. आणि हे कपडे आपण घातले ना की आपण बाहेरही जायची वेळ आली की पटकन बाहेर जाऊ शकतो. हा येलो फ्लोरल डिझाईन असलेला कुर्ता आहे. हा सुद्धा सुंदर आहे कापड, ह्याचं कम्फर्टेबल वाटतोय. तुम्ही सांगा मला कसा दिसतोय. आणि हा बघा पिंक, किती छान डिझाईन आहे ना ह्याचं. ह्याच्यावरची फुलं मला खूप आवडली. तसा कलर खूप डल आहे ह्या कुर्त्याचा. घातल्यावर कसा दिसेल, इतका ब्राईट तर नाही दिसणार, पण हा पहा मी तुम्हाला लावून दाखवते. ठीक वाटतोय का? थोडा डल वाटतोय नाही हा. आणि नेक्स्ट आणि मला वाटतं शेवटचा कुर्ता आहे हा लाल चौकोनांचा, शंकरपाळी डिझाईन म्हणूया का ह्याला आपण. तर हा सगळे आहेत एकापेक्षा एक सिंपल, पण घरी घालायला असे छान वाटतात. हो, आपली आपली आवड. आणि मी आता हे मस्त रोज वापरायला काढणार आहे. तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मधून हे दिसतील. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी खरेदी मला जरा सांगा. आणि तुम्ही पण काय अलीकडे खरेदी केलं मला पण जरा कळू द्या की, का मीच नुसतं एकटीने सांगायचं काय काय केलं ते. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.